हाय फ्रेंड्स, किड्स लंच बॉक्स आयडियामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण मखाना चिवडा बनवणार आहोत. अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि रिच प्रोटीनचा सोर्स असणारा हा पदार्थ आहे. तुम्ही जी मधली छोटी सुट्टी असते त्यासाठी तुम्ही स्नॅक म्हणून देऊ शकता, किंवा सॅटर्डे दिवशी शाळेचं टाईम कमी असतं, 2-3 तास असतं, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा स्नॅक्स हा पदार्थ तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा घरी तुम्ही छान मस्तपैकी भेळ करून खाऊ शकता कांदा टमॅटो चाट मसाला घालून. तर खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हाला हा जो पसारा दिसतोय म्हणजे मसाले आहेत, पसारा नाही आहे ॲक्च्युली. माझा जे स्टँड आहे ते खराब झालं, त्यामुळे माझ्या मोठ्या मुलाने कॅमेरा पकडलेला, त्यामुळे त्यांनी सर्व आसपासचं वातावरण, चला काय मुलं आहेत शेवटी, असे करणारच. तर मखाना कढईमध्ये छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची, त्यामध्ये चाट मसाला घ्यायचा, मँगो पावडर घ्यायची म्हणजे आमचूर पावडर घ्यायची, त्यानंतर लाल तिखट घ्यायचं, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची, मीठ घ्यायचं, धने पावडर घ्यायची, आणि थोडीशी सोप पावडरसुद्धा घ्यायची. तर सोप पावडर नसेल तर तुम्ही सोप मिक्सरमध्ये बारीक केली तरीसुद्धा चालेल. आपला मखाना तर छान असा भाजला गेलेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर जो आपण मसाला एकत्र केलेला आहे तो वापरायचा आहे. तर थोडंसं तेल घालायचं. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा उत्तम. त्यानंतर जे गरम मसाले आपण एकत्र केले होते ते घालायचे. एक अर्धा मिनिट फक्त परतायचे. त्यानंतर भाजलेला मखाना घालायचा. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं 2 मिनटं. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हा आपला चिवडा तयार झालेला आहे. वरून त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर घातली टेस्ट व्यवस्थित लागण्यासाठी, आणि हा आपला मखाना चिवडा तयार झालेला आहे. अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.